उपवर मुलींच्या आईवडिलांना नम्र विनंती. आपल्या मुलीचं लग्न वय वर्षे 21 झाल्यानंतर करावं असा सरकारचा नेम आहे. परंतु बरेच पालक आपल्या मुलीचं लग्न 35-40 वर्षे झाली तरी करत नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्यांना वर पसंत नाही किंवा वराकडल्या लोकांचं घर पसंत नाही. लग्न इतके दिवस ठेवणं मुलीचं हे बरोबर नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही लोकांना नापसंत केलं तर ज्यांना नापसंत केलं आहे त्यांना कोणतरी स्वीकारेल. परंतु तुम्ही नापसंत करणे हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला ज्यांना पसंत केले, तुम्हाला ज्यांनी पसंत केले त्याच्याशी लग्न करायचं आहे आपलं. तुम्हाला जो पसंत आहे त्याला जर तुम्ही पसंतच नसाल तर तुमची मुलगी अशीच राहील. तेव्हा कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलीचा संसार सुखाचा करायचा असेल तर आपल्या मुलीचं लग्न 25 वर्षाच्या आत झालं पाहिजे. याच्यासाठी सातत्यानं आईवडिलांनी प्रयत्न केलं पाहिजे आणि आईवडिलाचं कर्तव्य समजून ते प्रयत्न केलं पाहिजेत. आपली मुलगी इतके वर्षे बिनलग्नाची घरात राहणं, उपवर मुलगी, हे चुकीचा पैंडा आहे. तो पैंडा मोडून टाका आणि आरचं परतं करा, मागं मोहरं करा, डावं उजवं करा. पण मुलींचं लग्न हे आपण 25 वर्षाच्या आत केलं तर मुलीच्या संसाराला किमान 40मध्ये बहर येईल. पण तुम्ही 40व्या वर्षापर्यंत त्याचं लग्नच नाही केलं तर ती मुलगी निम्म आयुष्य तुमच्या घरात काढल्यानंतर पुढं तिचं आयुष्य सक्षम पद्धतीनं ती तिचा संसार करून घालवेल अशी अवस्था आत्ताच्या पिढीत नाही आहे. त्यामुळं आपण आपल्या मुलीचं लग्न हे आपल्या 25व्या वर्षात ती उपवर झाल्यानंतर ताबडतोबीनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे मी एक मुलीचा बाप समजून तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे, विनंती करतो आहे. तरी अशी आपली मुलगी उपवर झालेली 40 वर्षापर्यंत आपल्या घरात ठेवू नका, ही कळकळीची विनंती आहे.